श्री दत्त मंदिर हळदी संगीतमय प्रवचन कुमारी पूजाताई धाराशिवकर जाता। उभ्या असलेल्या सर्व मंडळींना मी पुनश्च एकदा विनंती करते, आपण उन्हात उभं राहण्याची कष्ट न घेता सावलीमध्ये मंडपात येऊन बसा। कृपया जे मागे उभे असतील मागे क्लेशनाशाय गोविन्दाय नमो। श्रीमश्चक्रधरा शनि श्रुतिवच पीयूषपूर्ण प्रपा पाथोदपथि पन्थमन्थर परि श्रान्तश्लोकशया समतट नागदेवं सदा सारासार विचार सुंदर गिरं पारं गतं नौम्यहम्। तया नमन माझे गुरुपदा जेने दाखविले आनंद कन्ना तो उपकारून फिटे मज कदा देवा परमानंदा तूच देवा परमानंदा तूच श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। गोपाल हरे दीन दयाल हरे गोपाल हरे दीन दयाल हरे कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे। तुम करता तुम ही कारण तुम करता तुम ही कारण सदा प्रीतपाल हरे दीन दयाल हरे कृष्ण गोपाल हरे दीन दयाल रथ हाँ के रणभूमि
काया के सुख दुख समझा सखा सारथी शरणागत के सखा सारथी शरणागत के माखन चोर हरे दीन दयाल हरे कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे गोपाल हरे दीन दयाल हरे श्याम के रंग में रंग गई मीरा रस श्याम की रस की भान हुए श्याम के रंग में रंग गई मीरा रस खान की रस की भान हुए माता जशोदा ब्रजनारी के माता जशोदा ब्रजनारी के सदा प्रीतपाल हरे दीन दयाल हरे कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे कृष्ण गोपाल हरे दीन दयाल दिवसापासून या दत्त जयंती दत्तात्रय प्रभू अवतार दिनानिमित्त हा हल्दी गावातील नयनरम्य असा सोहळा आपण सर्वजण अनुभवत आहोत. गेल्या कित्येक वर्षाची परंपरा या गावानं जपलेली आहे आणि आपण सर्वांनी ती जोपासलेली आहे. सर्वप्रथम या हल्दी गावातल्या आयोजकांबद्दल बोलताना मी इतकंच म्हणेन, शब्दांनी काय त्यांना बांधावं, भावनांनी काय त्यांना गुंफावं. शब्दांनी काय त्यांना बांधावं, भावनांनी काय त्यांना गुंफावं. अरे उत्साही सळसळतं चैतन्य त्यांचं आम्ही फक्त डोळे भरून पाहावं, आम्ही फक्त डोळे भरून पाहावं. अत्यंत उत्साही चैतन्यातून निर्माण संपन्न होत असलेला हा नयनरम्य सोहळा आणि या सोहळ्यासाठी आजची ही संगीतरूपी प्रवचन सेवा. थंडी भरपूर पडलेली आहे त्यामुळे आवाजाचा थोडा प्रॉब्लेम आहे, तुम्ही ॲडजस्ट करा. बंधूंनो, आज या ठिकाणी आपल्या शिष्याचं कौतुक म्हणून नव्हे तर आशीर्वाद रूपी साथ देण्यासाठी माझ्यासोबत माझे गुरुवर्य परमपूजनीय परममहंत आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय दादेराज बाबाजी धाराशिवकर, माझ्या मावशी तपस्विनी मंगलताई धाराशिवकर. बाबांनी सांगितल्याप्रमाणे ज्यांना आपला काळजाचा तुकडा आश्रममध्ये लहानपणीच दान केला असे माझे जन्मदाते श्रीमान नंदकिशोर शेवतकर, तसेच या संपूर्ण कार्यक्रमाचा भार ज्यांच्यावरती आहे असे श्री दत्त मंदिर हळदी येथील पुजारी अंगिरस भाऊ चलाक, तसेच संपूर्ण चलाक परिवार आणि
निस्वार्थी भावनेनं सेवा देणारे मनस्वी डेकोरेशन व साऊंड सर्व्हिस अंकुश देवताळे एसगाव व समस्त चलाक परिवार, आजूबाजूच्या गावातील सर्व सद्भक्त आणि गेले तासभर आता जे मला संगीतरूपी साथ देणार आहेत असे आमचे तबला वादक, पॅड वादक, ऑर्गन वादक, काय असताना मंडळी यांची युती बघडली ना तर माझं सरकार कोसळायला वेळ लागणार नाही. पण यांची युती बिघडणारच नाही आणि माझं सरकार कोसळणार नाही आणि तुमची साथ शेवटपर्यंत संपणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करते. आणि सुरुवातीला आपण एक गजर घेऊया. जय श्री दत्ता अवधूता पतित पावन आत्रिसुता. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहे. अवधूता पतित पावन आत्रिसुता. जय श्री दत्ता अवधूता पतित पावन आत्रिसुता. जन्म मिळेना पुन्हा पुन्हा, नको अभिमान करू भल्या मानसा. नको अभिमान करू भल्या मानसा. देहाचा पिंजरा झाला जुना, जन्म मिळेना पुन्हा पुन्हा. नको अभिमान करू भल्या मानसा. नको अभिमान करू भल्या मानसा. देहाचा पिंजरा झाला जुना, जन्म मिळेना पुन्हा पुन्हा. नको अभिमान करू भल्या मानसा. नको अभिमान करू भल्या मानसा. देहाचा पिंजरा झाला जुना, जन्म मिळेना पुन्हा पुन्हा. नको अभिमान करू भल्या मानसा. बंधूंनो, नॉर्मल संगीत देत चला. चालू सृष्टीतील 7व्या मन्वंतराच्या 28व्या महायुगातील कृतयुगात हंस नावाचा परमेश्वर अवतार झाला. त्याने सनक सनकादिकांना आपलं ज्ञान दिलं. त्रेतायुगात दत्तात्रय महाराजांनी अवतार धारण केला. त्यांनी कृत, त्रेत, द्वापार आणि कली या चारही युगात विद्यमान राहण्याची प्रवृत्ती धारण केली.
द्वापार युगाच्या शेवटच्या चरणात श्रीकृष्ण भगवंताचा अवतार झाला. कलियुगाच्या 5व्या सहस्रकात ज्ञानदाता परमेश्वराचा अवतार श्री चक्रधर स्वामी हे होत. यावरून असं लक्षात येतं की महानुभाव पंथ हा सृष्टी आरंभापासून चालत आलेला सत्य सनातन पंथ आहे आणि वारकरी संप्रदायाने मान्य केलेला आहे. ते म्हणतात, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्ष वळला गहनी प्रती. गहनी प्रसादे निवृत्ती दातारा. ज्ञानदेवे सार चोदविले. आणि सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत म्हणतात, या मार्गाशी श्री दत्तात्रय प्रभू आदकारण. सप्तग्रंथामध्ये एक सुंदर ओवी आहे. जे सकळ तीर्थाचे जन्मस्थान देवता करीती आराधन. तया श्री दत्ताचे श्रीचरण वंदोनिया. श्री गोपाल कृष्ण महाराज की. दत्त दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. दत्त दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. दत्त दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. दत्त काय थांबले वाटतं. स्वामी मला भेट द्या हो. 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 दत्त दिगंबराया हो सावळ्या मला भेट द्या हो. दत्त दिगंबराया हो सावळ्या मला भेट द्या हो. दत्त दिगंबराया हो सावळ्या मला भेट द्या हो. जावया मला भेट द्या हो. जावया मला भेट द्या हो. मला भेट द्या हो. जावया मला भेट द्या हो. दत्त दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. दत्त दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. महाराष्ट्र देशाच्या भाळावर एक तेजस्वी आणि तपस्वी इतिहास लिहिलेला आहे. सह्याद्रीच्या कड्या कपारीतून सांडलेल्या रक्ताचा इतिहास, फक्त फितुरीचा इतिहास, मराठी माणसाचा इतिहास, महाराष्ट्र धर्माचा इतिहास. महाराष्ट्राच्या स्पष्ट इतिहासाला सुरुवात होते देवगिरीच्या यादवांपासून. यादव म्हणजे साक्षात श्रीकृष्णाचे वंशज. सिंहनदेव, कृष्णदेव, रामचंद्रदेव हे यादव वंशाचे बलाढ्य सम्राट होते. सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत आम्हाला सांगून गेलेत की महाराष्ट्री असावे. याचं कारण काय होतं. महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तुरुंगात लिहिलेल्या द डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकात ते लिहितात की जगामध्ये जेवढे संत झाले नसतील तेवढे एका महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेले आहेत. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या वीरांनी आपलं रक्त सांडलं ते वीरही याच मातीतले. आपल्या शक्तीने आणि युक्तीने मुघलांना सळो की पळो करून सोडणारे मर्द मराठा शिवाजी महाराज ते याच मातीतले. आपल्या भावाला समाजाच्या तिरस्कारी भावनेच्या वादळातून बाहेर काढणारी बहीण मुक्ताई ती याच मातीतली. आपल्या मुलाला स्वराज्याचे शिक्षण आणि स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा देणारी आई जिजाई ती याच मातीतली. आणि एवढंच नाही तर आपल्या भावाला भाणखेडीसारख्या दुर्गम भागातून वृद्धपुरापर्यंत पाटपोळी वाहून महानुभाव पंथाला खऱ्या अर्थाने जीवनदान देणारी महदाईसा ती याच मातीतली. महाराष्ट्र हा शुरांचा आणि वीरांचा इतिहास आहे. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा गरजा
रणात शिजला, निधड्या छाती मेही लढला, दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. असा हा सुरांचा आणि वीरांचा महाराष्ट्र आहे. 12व्या शतकात जर आम्ही बघितलं तर 12व्या शतकात उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ, स्पृश्य अस्पृश्य, मंगळ अमंगळ अशा अनेक कल्पनांनी जनलोक कलुषित झालेलं होतं. पाप पुण्याचं अवास्तव भय सामान्य लोकांमध्ये पेरल्यामुळे सामान्य माणसाचं सामाजिक जीवन भीतीने व्यापून गेलेलं होतं. अस्पृश्यांची घरं गावाबाहेर फेकल्या गेलेली होती. पाण्याच्या विहिरी जातीनिहाय वाटलेल्या होत्या. तरी का कुणास ठाऊक वंचित समाजाला नेहमी पाण्यापासून वंचित राहावं लागत होतं. या 12व्या शतकात या समाजाला एक वेगळी दिशा देण्याचं कार्य सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी केलं. त्या गुजरातच्या भूमीमध्ये सर्वज्ञ श्री चक्रपाणी महाराजांनी त्या हरिपाळ देवाच्या मृत शरीराचा स्वीकार केला आणि अख्ख्या महाराष्ट्रभर भ्रमण करून सकल जीवांचा उद्धार केला आणि एक समाजाला एक वेगळी शिकवणूक देण्याचं महान कार्य सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी केलेलं आहे. स्वामींच्या विचारांकडे वळत असताना मला सर्वप्रथम आठवते ती सालबर्डीच्या निसर्गरम्य डोंगरात स्वामींनी पारध्यांना दिलेली अहिंसेची शिकवण. रामायण जसं त्या क्रौंच पक्षाला सोडून वाचता येत नाही ना बंधूंनो, तसं आम्ही त्या लीळा चरित्रातून त्या गोजीरवाण्या सशाला काढूच शकत नाही. कारण त्या सशामुळेच तर मराठीतलं पहिलं सूत्र स्वामींच्या श्रीमुखातून बाहेर पडलं. सालबर्डीच्या निसर्गरम्य वातावरणामध्ये त्या सशाचा जन्म झाला. गोजीरवाणा तो ससा. अंगावरती सकाळी कवळं ऊन पडलं की उठायचं, माडू नदीचं पाणी प्यायचं, रानातलं हिरवगार गवत खायचं आणि स्वच्छंद वातावरणामध्ये बागडायचं. हा त्या सशाचा दिनक्रम होता. झाडाचं पान जरी अंगावर पडलं ना तरी आभाळ पडलं म्हणून धावत सुटणारा तो ससा त्या अरण्यामध्ये जंगलामध्ये निर्भीडपणे वावरायचा. एक दिवस काय झालं, हा ससा खेळत खेळत एका टेकडीवरती गेला. त्याला भान राहिलं नाही की आपण आपल्या परिवारापासून खूप दूर निघून आलेलो आहोत. ससा ते हिरवेगार गवत खाण्यामध्ये रमलेला आहे आणि रमलेला असताना कुठून तरी त्याच्या कानावर कुंत्र्याच्या भुकण्याचा आवाज आला. दोन काळी कुट्ट शेपटी कापलेली कुत्री त्या सशाच्या मागे उभी होती. सशानं बघितलं, घाबरला ससा, पण पर्याय नव्हता कारण कुत्री जवळ येऊन उभी राहिली होती. लागलीच त्यांच्या पाठीमागं 2 बाण घेतलेले पारधी सुद्धा होते. त्या पारध्यांनी त्या सशाला पकडलं, आपल्या हातावरती ठेवलं आणि एक पारधी दुसऱ्या पारध्याला म्हणाला, या सशाची आपण शर्यत लावूया का? सशानं मांडी थोपटली हो. पारध्यांनी मांडी थोपटली आणि म्हणाला की या सशाची आपण पैज लावू. मांडी जर बघायला गेलं ना तर आम्ही मांडी अनेक ठिकाणी थोपटत असतो. पारध्यांनी मांडी थोपटली आणि ससा घाबरून पळत सुटला. सर्वज्ञांनी मांडी वरती केली आणि ससा त्याच्या खाली शिरला. हा 2 मांडीमधली विसंगती आहे. एक लीळेच्या कुशीत मला ससोबा दिसले, एका लीळेच्या कुशीत मला ससोबा दिसले. त्याला पाहून पारधी त्याच्या मागेच लागले. लीळेच्या कुशीत मला ससोबा दिसले, एका लीळेच्या कुशीत मला ससोबा दिसले.
थोपटली बारद्यांनी सशाला सोडलं आणि सशाला सोडल्यानंतर ती दोन कुत्री त्या सशाच्या मागे लागलेली आहेत. ससा जीवाच्या आकांताने पुढे पळतो आहे. ससा घाबरला होता, त्याचे हार्टबीट वाढलेले होते, पण पर्याय नव्हता. कसा तरी जीव वाचवायचा होता. पळता पळता त्याच्या मनामध्ये विचार आला, अरे हे पारद्यांचं मी काय बिघडवलंय? मी तर रानातलं पाणी पितो, हिरवगार स्त्री मूर्ती एका झाडाखाली बसलेली होती. स्वामी ध्यानस्थ डोळे लावून बसलेले आहेत. बाई, हे सकळ जीवाते चिंती या उक्तीनुसार, या सूत्रानुसार सर्वज्ञ सकळ जीवांचं चिंतन करत ध्यानस्थ बसलेले आहेत. सशाने बघितलं की माझा तारणहार हा फक्त हा सर्वज्ञच आहे. आणि मग सशाने पुन्हा एकदा जोराची धूम ठोकली. सर्वज्ञांपुढे ससा येऊन उभा राहिला. सशाची चाहूल लागतात. सर्वज्ञांनी डोळे उघडले आणि सर्वज्ञ आपली मांडी वर करतात आणि सशाला म्हणतात, या महात्मे हो बसा. ससा तात्काळ मांडीखाली शिरलेला आहे. त्याचं काळीज धडधडत होतं, हार्टबीट वाढले होते. स्वामींच्या स्पर्शानं तो ससा शांत झाला, पण त्याच्या मनातला विचार मात्र गेला नव्हता. तो म्हणतो, लागुनी माझ्या पाठीशी हे उगीच मजका छळती जण हे. लागुनी माझ्या पाठीशी हे उगीच मजका छळती जण हे. जीव मुठीत मी घेऊन आलो तुमच्या चरणाला शरण मी आलो तुम्हाला शरण आलो तुम्हाला. होनी भयभीत ससाये होनी, होनी भयभीत ससाये होनी. वदतो स्वामीला शरण मी आलो तुम्हाला शरण मी आलो थोडं पाणी घेऊ का? की हे पारधी माझ्या का मागे लागले असतील, नॉर्मल समजून चालू होतं. आणि मग ससा मांडीखाली शिरल्यानंतर पारधी स्वामींजवळ आले, समोर उभी राहिले आणि स्वामींना म्हणतात, जीजी, हा आमचा पैजेचा ससा आहे, तो आम्हाला देऊन टाका. स्वामी म्हणतात, या सशाने तुमचं काय बिघडवलंय? हा तर माडू नदीचं पाणी पितो, रानातलं हिरवगार गवत खातो, स्वच्छंद त्या रानामध्ये वागडत असतो. ह्या सशानं तुमचं काय बिघडवलंय? तुम्ही काय अशा जीवावरती उठलात? पारधी थोडा वेळ शांत बसले. पुन्हा दुसरा पारधी म्हणतो, जीजी, हा आमचा ससा आम्हाला परत देऊन टाकावं. जर आमचा ससा आम्हाला मिळाला नाही ना, तर आमच्या दोघांमध्ये भांडणं लागतील, मारामारी होतील. आमचा ससा आम्हाला देऊन टाका. स्वामी त्यांना म्हणतात, एक शरण आली काही मरणाचे. अरे, हा ससा आम्हाला शरण आलेला आहे आणि आता याला मरणातून सुटका करणं हे आमचंच कर्तव्य आहे. आता याला मरण असणार नाही, पण तुम्ही याला मारता तरी कशासाठी? हिंसा करणं पाप आहे, पापामुळे नरक होतात. हा मोलाचा सिद्धांत सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी पारधरणा निमित्त करून सकळ मानव जातीला दिलेला आहे. आज सगळंच बदललंय हो. आजच्या माणसाचं जीवन अस्थिर झालंय, माणूस एकाकी होत चाललाय. आता सगळ्यांना उजेडाच्या दिशेनं वाटचाल करावीशी वाटते. आमच्याकडे लाखो करोडो संपत्ती आहे, सगळं काय आमच्याकडं, पण आम्ही समाधानी आहोत का? आम्ही समाधानी नाही.
आता सगळ्यांना उजेडाच्या दिशेनं वाटचाल करावीशी वाटते, पण ते अंधारात चाचपडत आहेत त्याचं काय? ती आपल्यासारखी माणसं नाहीत का? ती त्यांना आपल्यासारखी स्वप्न नाहीत का? आणि कुठेतरी माणसाची संवेदनशीलता लोप पावत चाललेली आहे. एक छोटंसं चिमणीचं पिल्लू जेव्हा मरतं ना, तेव्हा सगळ्या चिमण्या एकत्र जमतात. गाय आपल्या वासरासाठी हंबरडा फोडते. ही सगळी मुकी जनावरं असून देखील संवेदनांचं हितगुज करतात. आपण माणूस असून सुद्धा माणसाला टाळतो. असं का? कारण आज सगळंच बदललेलं आहे. एक कवी खूप सुंदर म्हणतात, देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. तेरी संसार की हालत क्या हो गई भगवान, इतना बदल गया इंसान, इतना बदल गया इंसान. आया समय बड़ा बेढंगा, आज आदमी बना लफंगा. आया समय बड़ा बेढंगा, आज आदमी बना लफंगा. कहीं पे झगड़ा कहीं पे दंगा, नाच रहा नर नौकर नंगा. छल और कपट दोनों हाथों बेच रहा ईमान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. आज सगळंच बदललेलं आहे. माणूस स्वार्थी झालाय. माझं माझं करत जिंदगी जाते हो, पण आयुष्यात माझं असं काहीच नसतं. माणसामध्ये प्रेम असावं, स्वार्थ नसावा. एकदा काय झालं, एक बारामतीची सासू होती आणि तिला नागपूरचा जावई होता. आता कधी न येणारा जावई आपल्या सासरवाडीला गेल्यानंतर गोंधळ थोडा कमी करा आणि शांत येऊन समोर बसा. सध्या प्रचाराचे दिवस आहेत. जावई प्रचाराला गेला होता आणि नेमका सासरवाडीत जाऊन पोहोचला. आणि मग गंमत काय झाली, त्याला सासूने बघितलं आणि सासू त्याला पाहून म्हणाली, अहो समोर जावई, भरपूर जागा आहे, समोर या. उभी असलेली मंडळी, समोर भरपूर जागा आहे, समोर या. सासू म्हणाली, जावई बापू चला घरी. जावई म्हणता, अहो सासूबाई, मी प्रचारासाठी आलोय, कशाला मला घरी नेता? घरी गेला की वेळ खूप जाईल. सासू म्हणते, अहो ऐका जावई, कधीच्या नवत तुम्ही सासरवाडीत आले, चला घरी. तो म्हटला, ठीक आहे मी येतो, पण फक्त 10 मिनिटासाठी येतो, जास्त वेळ मी थांबणार नाही. ठीक आहे म्हणे, 10 मिनिटासाठी का होईना, पण चला. सासूनं जावयाला घरी आणलं. घरी आल्यानंतर पाणी दिलं आणि पाणी दिल्यावर ती म्हणाली, जावई फक्त 10 मिनिटं थांबा, मी 10 मिनिटात काहीतरी खायला करते, तुम्ही तसं जाऊ नका. पूर्वीच्या काळी जावयांचे खूप लाड व्हायचे. आताच्या जावयाला फक्त वडापाव नागपाव एवढंच मिळतं ना. तुम्ही भाग्यवान आहात म्हातारे माणसं हो, तुमच्या नवऱ्याला तुमच्या माहेरामध्ये खूप लाड व्हायचे. आताच्या जावयाचे एवढे लाड होत नाही. एकदा लग्न लावून दिलं की संपला विषय. आणि मग जावयामध्ये सासूचा खूप जीव, म्हणे 10 मिनिटामध्ये मी शेवयाचा भात करते, शेवयाचा भात खाल्ल्याशिवाय तुम्ही जायचं नाही. गरम गरम शेवयाचा भात झाला आणि या सासूनं ती तेलाची जी लोटी होती, तुपाची लोटी होती, ती गरम केली. नॉर्मल गरम केल्यामुळं काय झालं, तो फक्त गोळाच वितळला गेला, पूर्ण तूप पातळ झालं नाही. आणि मग जसं घाईघाईमध्ये त्या भातामध्ये ते टाकणार, तेवढा सगळा लोटीतला तो गोळा त्या भातामध्ये पडला. आता सासूचा जावयात जीव असतो हे खरं आहे, पण इतका असतो की अख्खा लोटीभर तूप खाऊ घाला एवढा जीव नसतो. आणि मग सासूला वाटलं, आता अख्खा तुपाचा गोळा पडला, घ्यायचा कसा वापस? जावई बसलेले होते. सासूबाई समोर बसली आणि म्हणाली, जावई बापू, गंमत काय झाली माहिती का? माई बरं झालं तुम्ही आज आले. मागच्या 15 दिवसाखाली जर आले असते ना तर काही चांगलं नसतं झालं. जावई म्हणाले, का हो सासूबाई काय झालं? म्हणे, अहो मागच्या 15 दिवसाखाली आमच्या वाटण्या झाल्या. आणि त्याचं काय झालं म्हणे, ज्याच्या हातात
होता, ज्याच्या हातात पडलं त्यानं तेच उचललं. असं बोलता बोलता सासून त्या ताटातला गोळा आपल्या लोटीमध्ये काढून घ्यायला सुरुवात केली. जावयाला ते लक्षात आलं. जावई म्हणला, तू बारामतीची आहे, मी सुद्धा चंद्रपूरचा आहे. आणि मग सातो म्हणाला, सासूबाई अहो म्हणले तुमच्या इथं तरी ज्याच्या हातात पडलं ते उचललाय, त्यांनी ते उचललं. आमच्या इथं म्हणले सगळा गिच्चड कालाच झालाय. त्या जावयाने सगळं तूप त्या भातामध्ये काढून टाकलं. सासूच्या मनात विचार आला, तूप तर कालवलं गेलं, तूप काही आपल्याला भेटणार नाही, पण याच्या भातामध्ये एवढा सगळा भात आणि तूप याला एकट्याला तरी कसं खाऊ द्यायचं. म्हणून सासू म्हणले, आता आपण एक युक्ती करू. ती समोर बसली, म्हणाली, जावई तुम्हाला कोरोना झाला होता का नाही? तो म्हणाला, हो सासूबाई झाला होता. म्हणे तेव्हा मी 16 सोमवारचं व्रत केलं होतं आणि मला ब्राह्मण देवाने सांगितलं होतं की तुम्ही ज्याच्यासाठी व्रत करत आहात त्याच्या ताटात बसून एकदा तरी जेवायचं. सासू बसली ना जावयाच्या ताटात जेवायला. बरं बसली तर बसली, पुन्हा काय म्हणते म्हणे सासूबाई. मग जावयाला ते लक्षात आलं की आता सासूबाई अर्धा वाटा घेणार. सासूबाईची बचाळी बसवलेली होती, म्हणजे दात बसवलेले होते, तिला काय पटपट खाता येईना. आणि या जावयानं आपलं खोरच लावलं. आणि मग सासूला वाटलं या स्पीडनं जर जावयानं खाल्लं तर आपल्या हाताला काहीच लागणार नाही. मग तिनं काय केलं, म्हणले जावई आमचे भांडणं झाले खरे, पण भांडणाचं कारण काय होतं म्हणले, आमच्या शेतामध्ये असा बांध पडलेला आहे. तिनं भातामध्ये बांध काढला, म्हणजे भाताचे 2 भाग केले. आणि काय म्हणले, आमचा जो लहाना देर आहे ना तो दरवर्षी थोडं थोडं करतो, थोडं थोडं करतो, थोडं थोडं करतो. म्हणजे तिनं ते जावयाचा भात आपल्याकडे घ्यायला सुरुवात केली. जावयाचं ते लक्षात आलं. जावई म्हणला, ठीक आहे सासूबाई तुमचं बरोबर आहे, म्हणले कोरत असतात, बांध करतात, प्रत्येकाच्या घरात भांडणं होतात, पण काय म्हणले समयरामानं मिसळून खायला पाहिजे. आणि जावयानं तो सगळा भात एकट्यानं गोळा केला आणि सासूच्या अगोदर खाऊन टाकला. माणसाच्या जीवनामध्ये समता असली पाहिजे, स्वार्थ नसला पाहिजे. आज आमच्या जीवनामध्ये स्वार्थ आहे, परंतु या स्वार्थी माणसाला रस्त्यावर चांगल्या रस्त्यावर आणण्याचं कार्य सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी 12व्या शतकामध्ये माणूस स्वार्थी झालाय, माणूस स्वतःपुरता विचार करायला लागलेला आहे. पण गंमत सांगू, खऱ्या अर्थानं जेव्हा माणूस हे सगळं विसरतो, कारण परमेश्वरानं आपण जे माझं माझं म्हणतो ते कधीच आपलं नसतं. जो देह परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे तो देह सुद्धा तुमचा नाही, तो एक दिवस मातीमध्ये जाणार आहे. त्या देहावर आपलं अधिराज्य आपण गाजवू शकत नाही. त्याची वेळ आली की आत्मा निघून जातो आणि देह खाली पडून जातो. परंतु जोपर्यंत आपल्या हातामध्ये हे अधिराज्य आहे देहाचं, तोपर्यंत आपण त्या देहाद्वारे आपण परमेश्वराची भक्ती करून आपल्या जीवनाचं सार्थक नक्कीच करून घेऊ शकतो. ज्या चेहऱ्याला सुंदर दिसण्यासाठी तुम्ही हजारो रुपये पार्लरमध्ये खर्च करता, तो चेहरा मरेपर्यंत तसाच राहतो का हो? महिला मंडळी, लाडक्या बहिणीचे 1,500 महिन्याला आले की ते आम्ही पार्लरमध्येच घालतो.
पण तो मरेपर्यंत चेहरा तसा राहत नाही. कारण कुण्यातरी एका सुभाषितकारांनी म्हटलंय, पृथ्वी दहते यत्र मेरू शस्यापि विशिर्यते सुशोषम सागरम जलम शरीरे तत्र का कथा. हे शरीर बदलत जातं, मृत्यूकडे सरकतं. खेळणारं बागडणारं मूल काही दिवसांनी म्हातारं होतं आणि पिकलेल्या पिंपळाच्या पानासारखं गळून पडतं. हे संसाराचे सत्य आहे. आणि म्हणून या देहावरती अभिमान बाळगायचा नाही. मी सुंदर आहे, मी पैशाने मोठा आहे, हे सगळं एक दिवस मातीला जाणार आहे. पण तुमच्याकडे पैसा कितीही असेल, पण तो जर योग्य ठिकाणी उपयोगी आणला गेला नाही ना, तर त्या पैशाला कवडीचीही किंमत नाही. तर तुमचा अभिमान काय कामाचा हो? आमच्याकडे करोडोची संपत्ती आहे, BMW गाडी आहे, सगळं आहे आमच्याकडं, पण तो पैसा आम्ही देवाधर्माच्या ठिकाणी लावू शकत नाही, आम्ही गोरगरिबांना देऊ शकत नाही, आम्ही साधू संतांच्या ठिकाणी लावू शकत नाही. त्या पैशाचं महत्त्व काहीच नाही. ते सगळं मातीत जाणार आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत लोणारला असताना एका झाडाखाली बसलेले आहेत आणि बसलेले असताना तो राजा येतो. राजा येऊन स्वामींकडे बघतो, तो वेधल्या जातो आणि स्वामींना काहीतरी द्यावं. खरंच हे महात्मा आहेत का या हेतूने एक मोहरांचा ढीग स्वामींसमोर ठेवतो. परंतु स्वामी एकदा त्या ढिगाकडे पाहतात, मोहरांच्या ढिगाकडे पाहतात आणि एकदा मातीकडे पाहतात. स्वामींच्या दृष्टीने त्या दोन्ही गोष्टी एकच होत्या. आमच्याही जीवनात तसंच आहे. आम्हाला पदाचा अभिमान आहे, आम्हाला पैशाचा अभिमान आहे, आम्हाला सौंदर्याचा, नोकरीचा, शिक्षणाचा, आम्हाला सगळ्याच गोष्टीचा अभिमान आहे. पण हा अभिमान, हा अहंकार देवाला अमान्य आहे. ज्या देहाला तुम्ही सुंदर सुंदर म्हणता ना, तो देहही तुमचा नाही हो. कारण एका बायकोनं लाडात येऊन सकाळी नवऱ्याला सांगितलं, म्हणले अहो मला जरा पैसे देता का. नवरा वैतागलेला होता, त्याच्या डोक्यात काहीतरी ताण असेल ऑफिसचं. तो म्हणाला, तुला कशाला पाहिजे ग पैसे, सकाळी सकाळी काय कटकट लावली आहे. बायको म्हणाली, अहो द्या ना. बायकांना जेव्हा पैसे लागतात ना, तेव्हा त्या खूप गोड बोलतात, एरवी गोड बोलत नाहीत. मग ती गोड बोलायला लागली. नवरा म्हणाला, तुला पाहिजे पैसे पाहिजे, ठीक आहे, पण कशासाठी पाहिजे. ती म्हणाली, अहो मला ना पार्लरमध्ये जाऊन केस सरळ करायचे. नवरा म्हणाला, तुला केस सरळ करायचेत ना, मग घरी कर ना, त्यासाठी पार्लरला जायची काय गरज आहे. ती म्हणाली, अहो ते घरी होत नाही सरळ, त्याला पार्लरलाच जावं लागतं. नवरा म्हणाला, अख्खं खानदान तू घरी सरळ केलं, तुला घरी केस सरळ होत नाही का. मला सांगायचं एवढंच आहे की ज्या देहासाठी आपण एवढं मरमर करतो, ते देह माझं नाही, ते देह आपलं नाही, आपण जन्म देणारी मुलं सुद्धा आपली नाहीत, कोणीच आपलं नाही. ह्या म्हणून कुठल्याही गोष्टीवर अभिमान न धरता फक्त हा जीव माझा आहे, मी देवाचा आहे आणि देव माझा आहे, एवढंच एक तत्व या जगामध्ये सत्य आहे. स्वामींच्या सान्निध्यात असलेल्या काकोस नावाच्या भक्ताचा सेवादाक्ष करत असताना अंगठा रगडला. त्याला ठेच लागली आणि ठेच लागल्यानंतर त्या अंगठ्यातून रक्त वाहायला लागलं. तेव्हा सगळे भक्तिजन ओरडायला लागले, काकोसचा अंगठा रगडला, काकोसचा अंगठा रगडला. असं म्हटल्यानंतर काकूसांनी दिलेलं उत्तर अतिशय सुंदर आहे आणि ते उत्तर प्रत्येक माणसाच्या, साधूच्या जीवनामध्ये असलं पाहिजे. ते म्हणतात, अंगठा तो माझा नव्हे, माझा तो देव श्री चक्रधरोती. म्हणजे हा अंगठा माझा नाही, हे देह माझं नाही, या देहाला होणाऱ्या वेदना तेही माझं नाही, हे वाहणारं रक्त तेही माझं नाही, हे सगळं देवाचं आहे आणि देव माझा आहे. देव माझा 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 माझा, देव माझा मी देवाचा, देव माझा 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 माझा, देव माझा मी देवाचा, 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 देव माझा 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 माझा,
पद्धतीनं देव माझा आणि मी देवाचा हेच एक तत्व जगामध्ये सत्य आहे, बाकी काहीही सत्य नाही. म्हणून कुठल्याही गोष्टीचा अहंकार बाळगायचा नाही. सर्वज्ञ श्री चक्रधरांच्या सान्निध्यात असलेल्या आचार्य नागदेवांना अहंकाराची बाधा झाली आणि सर्वज्ञांनी त्यांना तात्काळ स्वतःपासून दूर केलं. संन्यासी जीवन नम्र असायला पाहिजे, त्याशिवाय परमेश्वराची पूजा करता येत नाही. संन्यासी जीवन हे फकीराचं जीवन आहे, पण त्या जीवनामध्ये खरा बादशाहीचा आनंद आहे. जोपर्यंत माणूस फकीर होत नाही ना, संन्यासी होत नाही, तोपर्यंत बादशाही जीवनाचा अनुभव माणसाला घेता येत नाही, तो आनंदही घेता येत नाही. माझं फ्रेंड सर्कल मला वेड्यात काढतं. ते मला म्हणतात, पूजा तू एवढी हाय एज्युकेटेड आहेस, आज जर तू एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये अप्लाय केलं तर सहज 2 लाख रुपये पगार तुला महिन्याला सहज मिळेल, मग तुला संन्यास का घ्यायचा आहे? आज माझे वडील या ठिकाणी बसलेले आहेत, ते बिझनेसमॅन आहेत. त्यांचे मित्र सुद्धा त्यांना वेड्यात काढतात की तुमच्याकडं मुलीचं लग्न करण्याकरता पैसा नाही का, म्हणून तुम्ही तिला संन्यास घेण्यासाठी मार्गात दिलाय. परंतु असं म्हणणाऱ्या आणि असं विचारणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी अभिमानाने सांगेल, हो मलाही संन्यासी व्हायचंय, मलाही त्या फकीरासारखं जीवन जगायचंय. कारण कुण्यातरी एका शायरने म्हटलंय, फकीरों की सोहबत में बैठा कीजिए, बादशाही का अंदाज खुद ब खुद आ जाएगा. कारण त्या परमेश्वराच्या भजनामध्ये आणि त्या संन्यासी जीवनामध्ये जो आनंद आहे ना, तो इतर कोणत्याही सांसारिक जीवनामध्ये मिळणार नाही. संत कबीरांनी एक सुंदर भजन म्हटलेलं आहे, जो सुख पाओ श्याम भजन में, वो सुख नाही अमीरी में. जो सुख पाओ श्याम भजन में, सो सुख नाही अमीरी में. भला बुरा सबका सुन लीजिए, कर गुजरान गरीबी में. भला बुरा सबका सुन लीजिए, कर गुजरान गरीबी में. मन लागा फकीरी में, मन लागा फकीरी में. आखिर ये तन खाक मिलेगा, कहाँ फिरत मगरूरी में. आखिर ये तन खाक मिलेगा, कहाँ फिरत मगरूरी में. हाथ में कुंडी बगल में, सोना चारों दिशा जहांगीरी में. हाथ में कुंडी बगल में, सोना चारों दिशा जहांगीरी में. मन लागा फकीरी में, मन लागा फकीरी में. या जीवनाचा जर अनुभव घ्यायचा असेल ना, तर संन्यासी व्हा. तुम्हाला तुमचं वय गेलं हो आता, पण तुमचं निदान एक तरी लेकरू मार्गात देण्याचं धाडस करा. आम्ही लोकांना म्हणतो आम्हाला साधू द्या, पारायणासाठी साधू द्या, भागवत सांगण्यासाठी साधू द्या, कीर्तनासाठी साधू द्या, प्रवचनासाठी साधू द्या. अरे साधू काय आभाळातून पडतात का? तुमचं त्या चीनमध्ये कंपल्सरी एक नियम आहे की आपला एक मुलगा किंवा मुलगी मिलिटरीमध्ये द्यावीच लागते. आपण सुद्धा परंपरेचे उपदेशी आहोत. आपण सुद्धा एक लेकरू मार्गात देण्याचं धाडस करा. बघा, त्या लेकराबरोबर तुमचाही जीव उद्धरल्याशिवाय राहणार नाही. पण आमचा व्यर्थ अभिमान आहे हो. आम्ही फक्त अभिमानाने सांगतो आम्हाला 4 मुली आहे, 4 मुलं आहेत, आणि शेवटच्या काळात ते एकही कामी येत नाही. कारण हे जीवनाचं सत्य आहे. बेटा बहू की अमानत है, बेटी दामाद की अमानत है. बेटा बहू की अमानत है, बेटी दामाद की अमानत है. शरीर शमशान की अमानत है और जिंदगी मौत की अमानत है. या जगात काहीच आपलं नाहीये. म्हणून परंतु विनाकारण केलेला अहंकार हा मात्र आपल्याला बर्बाद केल्याशिवाय राहत नाही. आता जर माझा विचार तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर मला सांगा की कोण कोण आपलं लेकरू मार्गात द्यायला तयार आहे? त्याला खूप मोठं धाडस लागतं. मी लगेच घेऊन जाते, लगेच सांगा. आहे कुणी तयार? नाही. आपण फक्त ह्या कानाने ऐकतो आणि ह्या कानाने सोडून देतो. नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. बघा करून ते धाडस, त्यासारखं सुख तुम्हाला कुठंच मिळणार नाही. बंधूंनो, व्यर्थ अभिमान करू नये, कारण परमेश्वराला अहंकाराची प्रचंड चीड आहे. एकदा काय झालं, अर्जुनाला गर्व झाला.
म्हणाला माझ्यासारखा भक्त श्रीकृष्णाचा दुसरा कुणी असूच शकत नाही. अर्जुनाला श्रीकृष्णाला ती गोष्ट खटकली, भगवंताला राग आला त्या गोष्टीचा. आणि मग भगवंत म्हणतात, अर्जुना चल जरा राज्य कारभारामध्ये बरेच दिवस झाले, बोर झालो, कुठून तरी फेरफटका मारून येऊ. चल ताडोबाच्या जंगलात का जाणं होईना, त्या जंगलात तरी जाऊन येऊ. आणि मग श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला घेऊन त्या जंगलामध्ये फिरायला गेले. आणि फिरायला गेल्यानंतर श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला म्हणतात, अर्जुना इथे कुठे पाणी आहे का बघ बरं जरा. अर्जुन म्हणाला, काय देव वेड्यासारखे बोलता म्हणे, एवढ्या निर्जन वस्तीमध्ये पाणी आणू कुठून मी. आता काही पावसाळा नाही, हिवाळा नाही, म्हणलं झऱ्याला नद्याला ओढ्याला कुठंतरी पाणी असेल. असंही काही नाही, भर उन्हाळ्याचे दिवस आहेत. ठीक आहे म्हणलं, थोडंसं पुढं जाऊ, पुढं मिळतंय का बघू. थोडं पुढं गेल्यानंतर पुन्हा अर्जुनाला श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना अरे जरा बघ, मला तहान लागली, पाणी आहे का कुठं. त्या तिथे एक झोपडी होती आणि त्या झोपडीमध्ये एक आजीबाई राहत होती. अर्जुनाला श्रीकृष्ण म्हणतात, त्या झोपडीमध्ये पाणी असलंच पाहिजे अर्जुना, जरा जा बघून येतोस का. अर्जुन म्हणाला, ठीक आहे जातो. तिथे एक आजीबाई असते आणि त्या आजीबाईला बघून अर्जुन त्या आजीबाईला म्हणतो, आजीबाई मला एक ग्लास पाणी मिळेल का. म्हातारी म्हणते, हो बाबा देते, बस तू. म्हातारी पाणी आणायला जाते आणि अर्जुन तोपर्यंत त्या म्हातारीची झोपडी निहाळतो. त्या झोपडीमध्ये 3 तलवारी असतात वरती लटकवलेल्या. अर्जुन बघतो, मनामध्ये विचार करतो, म्हणतो की नक्कीच या म्हातारीचं कुणीतरी पूर्वजामध्ये युद्धात असलं पाहिजे. म्हातारी पाणी घेऊन येते आणि अर्जुन म्हातारीला प्रश्न करतो, म्हणजे आजीबाई तुमच्या पूर्वजांमध्ये कुणी तुमच्या युद्धात होतं का. मीही युद्धात नव्हतं. मग म्हणे ह्या 3 तलवारी कशासाठी. म्हातारी म्हणते, या तलवारीचं रहस्य गूढ मी कुणालाही सांगणार नव्हते, पण आज तू विचारतोस म्हणून तुला सांगते. म्हणजे ही जी पहिली तलवार आहे ती आहे विदुराच्या पत्नीसाठी. अर्जुन म्हणाला, विदुराच्या पत्नीसाठी तिनं काय केलं. म्हणजे ती केळं खाते आणि साल्ट माझ्या देवाला देते. ती जर माझ्या समोर आली तर मी तिचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे म्हणे, पहिली तलवार विदुराच्या पत्नीसाठी, पण ही दुसरी तलवार कुणासाठी. म्हातारी म्हणते, त्या द्रौपदीसाठी. अर्जुनाला वाटला बायकोवरच आलं. म्हणाला, द्रौपदीनं काय केलं. ती म्हणाली, माझा श्रीकृष्ण तिच्या बापाचा नौकर आहे का. उठल्या पडल्या धाव देवा, उठल्या पडल्या धाव देवा. तिला रात्र कळत नाही, दिवस कळत नाही, दुपार कळत नाही. केव्हाही कोणत्याही वेळेला माझ्या श्रीकृष्णाला आवाज देते. माझ्या कृष्णाची झोप पण होऊ देत नाही, जेवणही सुखाने करू देत नाही. ती जर माझ्या समोर आली तर मी तिचेही तुकडे केल्याशिवाय राहणार नाही. अर्जुनाला वाटलं, न जाणो तिसरी तलवार माझ्यासाठी असली तर. तसा पराक्रमी होता आणि घाबरत घाबरत त्याने विचारलं, म्हणाला, आजीबाई ही तिसरी तलवार कोणासाठी हो. म्हातारी रागात म्हणाली, त्या मुडद्या अर्जुनासाठी. अर्जुन म्हणाला, अर्जुनासाठी. अर्जुनानं काय केलं. म्हातारी म्हणाली, तो अर्जुन मागे रथामध्ये ऐटीत बसतो VIP सारखा आणि माझ्या श्रीकृष्णाला रथ चालवायला लावतो. तो जर माझ्या समोर आला तर मी त्याचेही तुकडे केल्याशिवाय राहणार नाही. म्हातारी म्हणते, ठीक आहे बाबा, तू माझ्या 3 तलवारीचं रहस्य विचारून घेतलं, पण तुझं नाव सांगितलं नाही. अर्जुनाला वाटलं, आता जर खरं नाव सांगितलं तर म्हातारी माझे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही. अर्जुन म्हणतो, आजीबाई माझं नाव सखाराम आहे. पण कथा इथंच संपत नाही, कथा अजून पुढं आहे आणि खरा कथेचा उद्देश आणि मतितार्थ तर तिथंच आहे. अर्जुन म्हातारीला प्रश्न करतो, म्हणले, आजीबाई एवढ्या निर्जन वस्तीमध्ये तुम्ही एकट्या इथं कुणाच्या भरोशावर राहता. तेव्हा म्हातारी खूप सुंदर उत्तर देते. ती म्हणते, या झोपडीत माझ्या येता तरी सुखेया. या झोपडीत माझ्या जाता तरी सुखेया. कोणावरी न बोजा या
माझ्या, या झोपडीत माझ्या येता तरी सुखिया. भूमीवरी पडावे ताऱ्याकडे पहावे, भूमीवरी पडावे ताऱ्याकडे पहावे, प्रभु नाम नित्य गावे. या झोपडीत माझ्या येता तरी सुखिया, या झोपडीत माझ्या जाता तरी सुखिया. राजाची महाली सौख्य कधी मिळाली, राजाची महाली सौख्य कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. राजाला जी सौख्य राजाच्या महालात सुद्धा मिळत नाहीत ना, ती सौख्य मला ह्या झोपडीमध्ये मिळतात. भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे, प्रभु नाम नित्य गावे. या झोपडीत माझ्या, माझ्या या झोपडीमध्ये त्या कृष्ण भगवंताचा वास आहे आणि म्हणून माझी झोपडी एवढ्या निर्जन वस्तीत सुद्धा तिला कसलीही भीती नाही. इथे खऱ्या अर्थाने अर्जुनाचा अहंकार गळून पडलेला आहे. आमच्या तोंडात तर भगवंताचं नामच राहत नाही. आमच्या तोंडात काय राहतं? तरुण पिढी सांगा बरं, काय राहतं आपल्या तोंडामध्ये? बोला पटपट. या गोष्टीनं परमेश्वर प्राप्त होणार नाही, उलट आपल्या आयुष्याची बर्बादी होणार आहे. कारण संत तुकाराम बाबा म्हणतात, ऐसे जाणता जाणता कारे हुसी नेनता, सगळं जाणून सुद्धा तू अजाणतेपणाने का वागतोस. हे दारू पिणाऱ्याची गंमत तर फारच मोठी आहे. लोक आज घराच्या घर दारूच्या व्यसनाने बर्बाद होत चालली आहे, पण ह्या तरुण पिढीला कळायला मार्ग नाहीये. तंबाखूच्या पॉकेटवर लिहिलेलं असतं तंबाखू कॉसेस टू कॅन्सर, तरी हे वाचत वाचत ही तरुण पिढी तंबाखू खातात. मला त्याच गोष्टीचं आश्चर्य वाटतं की परमेश्वराने जो देह आपल्याला दिलेला आहे, हा देह आपल्याला पुन्हा पुन्हा मिळणार नाहीये, तो एकदाच मिळालेला आहे आणि याच जन्मामध्ये आपल्याला परमेश्वर कळालेला आहे. ते न करता आपण आपल्या जीवनाचं व्यसनाधीन होऊन का बर्बाद करत आहोत हेच मला कळत नाही. आमच्या कॉलेजच्या गेट समोर आम्ही एकदा उभे होतो, माझा सगळा ग्रुप होता आणि तिथे उभे असताना एक दारू पिदाडा समोरून दारू पिऊन आला. आल्यानंतर त्याने आमच्याकडे बघितलं, आम्ही त्याच्याकडे बघितलं. आम्ही त्याला कल्टी मारणार होतो, परंतु त्याने आम्हाला थांबवलं. म्हणाला, माझी एक कविता ऐकून जा. माझे फ्रेंड सर्कल म्हणाला, कशाला नादी लागायचं, उगाच चला आपण आपलं. म्हटलं थांबा, ऐकून तर घेऊया, ऐकायला काय आपलं बिघडलंय. त्याने कविता म्हटली आणि कविता खूप सुंदर होती. तो म्हणाला, मेल्यावरती तिरडीला माझ्या हारतुऱ्यांनी सजवले पाहिजे, मेल्यावरती तिरडीला माझ्या हारतुऱ्यांनी सजवले पाहिजे, पण आधी देशी दारू बुडवले पाहिजे. अंतयात्रेला माझ्या सारे लोक शुद्धीत पाहिजे, अंतयात्रेला माझ्या सारे लोक शुद्धीत पाहिजे, पण 4 खांदेकरी अगोदर पेलेले पाहिजे. लोक म्हणतील बरा गेला, लोक म्हणतील बरा गेला, पण 4 खांदेकरी म्हणतील आमचा दिलदार गेला, आमचा दिलदार गेला. ही दारू पिणाऱ्याची अवस्था आहे. या अवस्थेनं आपल्या जीवनाचं कल्याण होणार नाही. कल्याण तेव्हाच होणार आहे जेव्हा हा देह, परमेश्वराने आपल्याला दिलेला देह आपण सत्कारणी लावू, परमेश्वराच्या भजनी लावू, दान धर्मामध्ये लावू, तेव्हा खऱ्या अर्थानं आपला देह परमेश्वराच्या चरणी समर्पित होईल आणि आपला जीव उद्धरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तर ती म्हातारी म्हणते ना की माझ्या झोपडीमध्ये भगवंताचं नाव असतं. आपल्या झोपडीमध्ये सोडा, आपल्या तोंडातच भगवंताचं नाव कधी येत नाही. मला सांगा, इथं तुम्ही परंपरेचे उपदेशी आहात,
किती जण रोज सकाळ संध्याकाळ परमेश्वराचं नाव घेतात? हात वर करा, प्रामाणिकपणे करा. ऐकून खूप आनंद वाटला आणि या आनंदाच्या भरामध्ये आपण एक गीत घेऊया. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. खरंच तुमचे हात वर झालेले पाहून मला आनंद वाटला. बंधूंनो, नामाचं खूप मोठं महत्त्व आहे. हे नामस्मरण तुम्ही केलंच पाहिजे. सकाळ संध्याकाळ का होईना वेळातला वेळ काढून परमेश्वराचं नाव तुमच्या तोंडात असलंच पाहिजे. नामे पाप चळे भवाब्दी वितळे, शत्रू कदा नातळे, आले विघ्न टळे, महाभय पळे, वाजेश्वरी पांगुळे. नामाचा महिमा विधीसी न कळे, मोक्षापदी जारुळे, ऐसे नाम जपा तुम्ही बहुबळे, घ्या मुक्तीचे सोहळे. नामाचा खूप मोठा फायदा आहे. एकदा काय झालं, एक नवीनच लग्न झालेलं जोडपं संसाराला लागलं. सगळं ठीक होतं, पण एकच रुखरुख होती की त्या दोघा माता पित्यांची मुलं वाचत नव्हती. मग त्यांनी काय केलं, त्यांची नावं विचित्र ठेवली. त्या बायकोचं नाव ठेवलं सुपडू आणि बायकोचं नाव ठेवलं चिंदी आणि त्या माणसाचं नाव ठेवलं सुपडू. आता नवीन पिढीतलं हे जोडपं, त्यांना हे दोघांनाही आपली नावं खटकायची. मलाही कधी कधी प्रश्न पडतो की माझं नाव पूजा का ठेवलं असेल, चांगलं पायल काजल असं काहीतरी ठेवायला पाहिजे होतं. पण ठीक आहे, आता ठेवलं तर ठेवलं, त्याला विलाज नाही. आणि मग त्यांनाही ती नावं खटकायची. मग त्यांनी ती नावं बदलून ठेवली. सुपडूचं नाव ठेवलं साखर, चिंदीचं नाव ठेवलं खीर आणि त्यांच्या घरी एक वासरू होतं, त्या वासराचं नाव ठेवलं पाहुणा. गंमत काय झालं, एक दिवस हा सुपडू उर्फ साखर शेतात होता आणि त्याच्याकडे एक पाहुणा आला. पाहुणा आल्यानंतर तो आता घरी कसं जाणार म्हणून डायरेक्ट तो पाहुणा त्या सुपडूकडे म्हणजे त्या साखरकडे शेतात गेला. त्या साखरने म्हणजे सुपडूने पाहुण्याला सांगितलं, तुम्ही घरी जाऊन जेवण करा, घरी खीर आहे. खीर नाव कोणाचं होतं, त्याच्या बायकोचं. पाहुण्याला वाटलं घरी खीर आहे म्हणजे खिरीचा स्वयंपाक दिसतो. त्याला खूप आनंद वाटला. तो घरी आला. घरी आल्यानंतर पाणी देत चिंदी उर्फ खीर म्हणाली, तुम्ही जेवण आता करता की साखर आल्यावर? पाहुण्याला वाटलं खीर तयार आहे, साखर टाकायची दिसते. तो म्हणाला, मी साखर आल्यावर जेवण करतो. पाहुणा थोडा वेळ बसला. थोड्याच वेळा संध्याकाळची वेळ झाली. गुराखी गुराकडे निघून गेले आणि अशा वेळेस तो सुपडू उर्फ साखर शेतातून घरी आला आणि घरी आल्यानंतर त्यांना अंगणामध्ये वासरू मोकळं दिसलं. वासराचं नाव काय होतं? काय होतं वासराचं नाव? पाहुणा. तो बायकोला म्हणाला, ती डोक्यावरची पेंडी खाली ठेवली आणि बायकोला म्हणाला, का ग पाहुण्याला बांधलं का नाही? ती म्हणाली, पाहुणा माझं ऐकत नाही. सुपड्याने हातात काठी घेतली आणि थांब म्हणाला, मी पाहुण्याची गंमत पाहतो. घरात बसलेल्या पाहुण्याने नवरा बायकोचा हा संवाद ऐकला. आपला जीव धोक्यात आहे म्हणून मागच्या दाराने पळून गेला. बंधूंनो, विनोदाचा भाग सोडा. काही नावं गोंधळ निर्माण करणारी आहेत, पण एक नाव असं आहे जे आपल्या अनंत जन्माचं दुःख नासून नित्यानंद देणार आहे. ते म्हणजे सर्व समर्थाचं नाव, आनंद घनाचं नाव, नित्य मूल्याचं नाव, अविद्या छेदणाऱ्या कृपावंताचं नाव. असा सर्वज्ञ सर्वेश्वर ईश्वर, त्याचं नाव घेतल्यानं मन निर्मळ होतं, चित्त शुद्ध होतं, अंतःकरणातलं मालिन्य धुवून जातं आणि नामानं मनामध्ये आनंद संचारला जातो. मनी वाहे भरून आनंद, मनी वाहे भरून आनंद, आनंद नाम घेता तुझे गोविंद, नाम घेता तुझे गोविंद. मनी वाहे
आहेत? बंधूंनो, हा देह आपल्याला पुन्हा मिळणार नाही. या देहातून आपल्याला एक दिवस जावंच लागणार आहे. परंतु या देहावरती, आपल्या संपत्तीवरती, पैशावरती, पदावरती अभिमान न बाळगता आपल्याला आपला देह परमेश्वर चरणी कसा समर्पित करता येईल याचा विचार करायला पाहिजे. एवढाच एक मोलाचा संदेश आज या ठिकाणी देते आणि तुम्हा सर्वांची मनःपूर्वक रजा घेते. जे काही माझ्या व्याख्यानातलं छान वाटलं असेल, तुमच्या मनाला भावलं असेल, ते तुम्ही तुमच्या सोबत घेऊन जा. आणि जे चुकीचं वाटलं असेल ते सर्वस्वी माझं आहे, ते माझ्या पदरात टाका. एवढं बोलते आणि हळदी गावातील ग्रामस्थांनी, या ठिकाणी अंगिरस भाऊ असतील, चलाक परिवार असतील, आपले चिंचाळा गावातील सद्भक्त असतील, त्या सर्वांनी, राजाभाऊ असतील, या सर्वांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं. त्याबद्दल मी पुनश्च एकदा त्यांचे आभार व्यक्त करते आणि आज हा संगीत प्रवचनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असे जाहीर करते. जय श्रीकृष्ण, जय महानुभाव. धन्यवाद. सर्वांनी जागेवर उठून उभं राहायचंय. आरती या ठिकाणी होईल. सर्वांनी आपल्या आपल्या जागेवर उठून उभं राहायचंय. मजला झाला कशी करी राज्य करी तू दशम स्कंदे स्तुती करिता श्रमले केले जगदिवासी साकर झाला जगदिवासी साकर झाला स्तुती करीन तुझी दयाळा स्तुती करीन तुझी श्री दत्तराज महाराज गाजतो बाजूराख माझी बाजूराख माझी रे दयाळा लजराख माझी तन मन तुमच्या चरणी माझे लागले चित्त तरी तुम्ही घरात सारख घरी रे प्राण्या अंतरी स्मरा वाजत रे तुमच्या नामी ऐसे बोलताची संत तरला अरळक भगनी वाला तरला अरळक भगनी वाला उतारली ओझी रे दयाळा उतारली ओझी श्री दत्तराज महाराज राख माझी रे दयाळा लजराख माझी राहता अवधूत वेश तुमच्या सयांचली खारा रात्र दिवस तान दिगले या काशीश्वरा राणामध्ये भेट दिली परशुराम लीला राणी रेणुका सापुनी शरीरा राणी रेणुका सापुनी शरीरा कोरी भूमिके रे दयाळा कोरी भूमिके श्री दत्तराज महाराज गाजतो बाजूराख माझी बाजूराख माझी रे दयाळा लजराख माझी जगकर श्रेष्ठ नाम तुमचे गळले हे मद तरी तुम्ही धराल हाती संकट निवाराल सहज जन्माये मानाई शंकर
बोले जय जय भीम प्यारा बोले स्तुति करीन तुझी रे दयाळा स्तुति करीन तुझी वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे सयाद्रिशिखरे रम्यम् अणुसयात्रिनन्दनं तं वन्दे परमानन्दं श्रीदत्तात्रेय जगद्गुरु श्रीदत्तात्रेयं जगद्गुरु श्री कृष्ण श्री दत्त श्री चक्रपाणी श्री कृष्ण श्री दत्त श्री चक्रपाणी गोविंद प्रभु श्री चक्रधर स्वामी गोविंद प्रभु श्री चक्रधर स्वामी श्री कृष्ण श्री दत्त चक्रपाणी गोविंद प्रभु श्री चक्रधर स्वामी 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 श्री कृष्ण श्री दत्त श्री चक्रपाणी श्री कृष्ण श्री दत्त श्री चक्रपाणी गोविंद प्रभु श्री चक्रधर स्वामी 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 गोविंद प्रभु श्री